पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये 27 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। या सुनावणीत निर्णय घेतला नाही तर इचलकरंजी शहराला शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीतील कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रोखला जाईल। त्याशिवाय 1 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला। दरम्यान आमदार खासदारांनी आंदोलनात सहभागी व्हावा असं आवाहन विश्वास बालीघाटे यांनी केलंय। पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई होऊन प्रदूषण रोखलं जावं या मागणीसाठी आंदोलन अंकुश आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। काही दिवसांपूर्वी टाकवडे इथल्या काळ्या ओढ्याचा प्रवाह रोखण्यासाठी भराव टाकून तो अडवण्याचाही प्रयत्न केला होता, तरी देखील दूषित पाणी पंचगंगेत मिसळून प्रदूषण वाढत आहे। याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आंदोलन अंकुशनं पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत निर्णय घेतला नाही तर इचलकरंजी शहराला शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रोखून कार्यालयातच 1 मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय। प्रांताधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय द्यावा ह्यामध्ये, नाहीतर आता तारीख 27 घेणार, मग ती वकील घालणार, तिने म्हणणार आम्हाला पुढची तारीख द्या आणि मग 10 तारीख आणि 20 तारीख पुढची मे मधली देणार आणि आम्हाला सांगणार मी बघायला लागले जरा थांबा आणि तोपर्यंत पावसाळा चालू झाला की प्रदूषणाचा जो व्याप्ती आहे ती कमी होत्या आणि लोक विसरून जातात। आतापर्यंत 20 वर्ष असंच झालेलं आहे। पुन्हा तुम्ही असं करायचा तुमचा जर डाव असेल तर ते अजिबात खपून घेतला जाणार नाही। तुम्हाला जर याचा निर्णय तातडीनं द्यायचा नसेल तर आमचं 1 तारखेचं हे आंदोलन होणार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे तुमचं पुढं कामकाज चालू दे। आम्हाला जे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, आम्हाला जे स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा चांगलं पाणी मिळवायचं। पंचगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांमधील पिण्याचं पाणी, शेती, जनावरांचं पाणी, मासेमारी तसंच एकूणच पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचं राजू आवळे, राकेश जगदाळे, विश्वास बालीघाटे, सुनील कुरुंदवाडे, अभय पाटुकले यांनी सांगितलं। या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आंदोलन अंकुशच्या वतीनं करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, बंडू बरगाले, अयूब पट्टेकरी, एकनाथ माने उपस्थित होते।